Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao, welcoming you in a next video of the lesson Cell and Cell Organelles from class 8 General Science. Friends, today we are going to learn the next cell organelle named Golgi complex. Some question we had discussed in last video about that this cell organelle is depend on. Golgi complex, it is made up of 5 to 8 cisterns which are hollow and flat sac placed parallel to each other. बघा या गोल्गी कॉम्प्लेक्सला काय म्हणलं जातं, आपण जे मागच्या वेळेस पाहिलं होतं पॅकिंग डिपार्टमेंट. ह्या गोल्गी कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं तर आपल्या सेलचं पॅकिंग डिपार्टमेंट. हे कसं तयार होतं तर इट इज मेड अप ऑफ 5 to 8 हॉलो म्हणजे पोकळ अँड फ्लॅट चपट्या सॅक प्लेस्ड पॅरलल टू इच अदर. आपण हे प्रश्न आज आपल्या बाजूला जी डायग्राम द डायग्राम शोज us which is given side of that, it is of the Golgi complex. It is made up of 5 to 8 hollow and flat sac placed parallel to each other and these sacs are called म्हणजे प्रत्येक सॅक त्याला आपण काय म्हणतो सिस्टर्निस and are filled with different enzymes. मग ह्या सॅक्स मध्ये काय असतं तर याच्यामध्ये ह्या सिस्टर्निसमध्ये काय असतं एन्झाईम्स असतं and the protein coming from endoplasmic reticulum, that is ER, are enclosed in a vesicles and which come towards Golgi complex via cytoplasm. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जे काही प्रोटीन आहे ते प्रोटीन ह्या गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये येतं enclosed with in vessel and which come towards Golgi complex via cytoplasm. त्या सायटोप्लाझम बरोबर ते प्रोटीन त्या ठिकाणी येतं and they fuse with the formation face of Golgi membrane and empty their content in the cistern. त्या गोल्गी कॉम्प्लेक्सच्या मेम्ब्रेनवर म्हणजे भिंतिकावर येतात आणि त्याच्यातलं जे काही मटेरियल असेल ते काय करतात ह्या सिस्टर्नीजमध्ये ते काय करतात एम्प्टी करतात रिकामे करतात and as they pass through the cistern they are chemically modified with the help of enzymes. जसजसे त्या सिस्टर्नीमधून ते पुढे होत जातात त्यामध्ये काय होतं मॉडिफिकेशन होत जातं. कशामुळे होतं हे मॉडिफिकेशन तर त्यामध्ये असलेल्या एन्झाईम्समुळे and they are again packed in the maturation phase. त्या सिस्टर्नीमध्ये ते एन्झाईम्स येतं आणि त्या पास होत असताना त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं. कशामुळे त्यामध्ये एन्झाईममुळे आणि ते परत पॅक केले जातात अँड दीज वेसिकल्स एक्झिस्ट फ्रॉम द मॅच्युरेशन फेज. दस सिस्टर्नीज वर्क्स लाईक द पॅकेजिंग डिपार्टमेंट दॅट पॅक द डिस्ट्रीब्युट्स सबस्टन्सेस. म्हणजे ह्या गोल्गी कॉम्प्लेक्सचं कार्य आहे जे काही मटेरियल आहे जे काही सबस्टन्सेस आहेत ते पॅक करणे आणि डिस्ट्रीब्युशन करणे. म्हणून याला काय म्हटलं जातं पॅकेजिंग युनिट ऑफ द सेल असं त्याला म्हटलं जातं. एन्झाईमच्या माध्यमातून जे काही प्रोटीन असेल जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल किंवा प्लाझ्मा असेल सायटोप्लाझम असेल किंवा काही मटेरियल्स असेल ते मटेरियल काय केलं जातं त्या ठिकाणी फॉरवर्ड केले जातात पॅकेज केले जातात आणि डिस्ट्रीब्यूट केले जातात या गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये. आणि तर मग ह्या गोल्गी कॉम्प्लेक्सचं फंक्शन काय असेल तर गोल्गी कॉम्प्लेक्स इज सिक्रिटरी ऑर्गन ऑफ द सेल. हा जो गोल्गी कॉम्प्लेक्स आहे तो काय आहे सिक्रिटरी ऑर्गन ऑफ द सेल अँड इट मॉडिफाईड सॉर्ट अँड पॅक्स मटेरियल्स सिंथेसाइज्ड इन द सेल एन्झाईम्स म्युकस प्रोटीन पिगमेंट अँड dispatches them to the various targets like plasma membrane and lysosome. काय होतं इथं इट मॉडिफाईड्स सॉर्ट अँड पॅक द मटेरियल. हा काय करतो मॉडिफाईड करतो सॉर्ट करतो म्हणजे वेगळा करतो आणि पॅक करतो मटेरियल
आणि सिंथेसाइज करतो त्याचा. आणि कुठले कुठले एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन, पिगमेंट यांना तो काय करतो, सिंथेसाइज करतो आणि डिस्पॅच करतो. डिस्पॅच म्हणजे त्यांना पुढे पाठवतो. आणि व्हेरियस टार्गेट्स कुठे पाठवतो, मग वेगवेगळ्या टार्गेटकडे. ते टार्गेट कुठले कुठले आहेत, ते प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायसोसोम. अँड इट प्रोड्युसेस व्हॅक्युल्स अँड सिक्रिटरी वेसिकल्स. हा काय करतो, पोकळी निर्माण करतो, व्हॅक्युल्स निर्माण करतो आणि सिक्रिटरी वेसिकल्स तयार करतो. अँड इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. सेल वॉलची निर्मिती याच्या मदतीने होते. अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲज वेल ॲज लायसोसोम इज मेड बाय दिस गोल्गी कॉम्प्लेक्स. द इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. Camillo Golgi described the Golgi complex for the first time. He developed the staining technique called black reaction, and with the help of it, he studied nervous system. He won the Nobel Prize of 1906 along with Santiago Cazal for the study of structure of nervous system. Now we are going to learn about the next cell organelle. The name of that organelle is says to be the lysosome. Some questions are asked here. काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत बघा. What happens to the agriculture waste after a few days when it is dumped in a compost pit? बघा, ज्यावेळेस त्या कंपोस्ट पीटमध्ये आपलं ॲग्रिकल्चरल वेस्ट आपण डंप करतो त्यावेळेस त्याच्यावर काय होतं, तर काय होतं, द ॲग्रिकल्चरल वेस्ट दॅट इज डम्प्ड इन अ कंपोस्ट पीट डिके अँड डिकम्पोज इन टू मॅन्युअर. जे ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे, जो पालापाचोळा आहे, तो काय होतो, तो कुजतो आणि त्यापासून काय तयार होतं, तर त्यापासून खत तयार होतं, त्यापासून मॅन्युअर तयार होतं, त्यापासून कंपोस्ट खत त्या ठिकाणी तयार होतं. तर बघा, ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इन द सेल ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. बघा, आपल्या शरीरामध्ये, आपल्या सेलमध्ये ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात, ज्या मेटाबॉलिक हालचाली होतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सर्टन अमाऊंट ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स, वेस्ट मटेरियल्स आर जनरेट. अँड लायसोसोम डायजेस्ट दिस वेस्ट. मग ह्या लायसोसोमचं काम काय आहे, डिफरंट काइंड्स ऑफ एन्झाईम्स आर प्रेझेंट इन दॅट लायसोसोम. And with the help of these enzymes present in lysosome, what happen, whatever waste material is produced, that waste is digested. And lysosomes are simple single membrane bound sac filled with a digestive enzymes. बघा, हा जो लायसोसोम काय आहे, एक छोटीशी साधी अशी बॅग आहे, त्याला सिंगल मेम्ब्रेनने बाउंड झालेला आहे. आणि याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. साईडला आपल्याला लायसोसोमची फिगर दाखवलेली आहे बघा. सिंगल मेम्ब्रेन आहे, आउटरमोस्ट कोरिंग ही सिंगल मेम्ब्रेन आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या एन्झाईम्स आहेत. आणि त्या एन्झाईमच्या साहाय्याने ह्याच्यामध्ये जे काही वेस्ट मटेरियल प्रोड्यूस होईल ते वेस्ट काय केलं जातं, डायजेस्ट केलं जातं. बघा, इन सिंपल व्हॉट वी से, द स्ट्रक्चर ऑफ लायसोसोम इज अ सिंपल single membrane bounded sac containing digestive enzymes and digesting the organic waste produced through the metabolic activity in the cell. Then what are the functions of lysosome? Then first function is immune system. It destroys viruses and bacteria that attack the cell. इम्युन सिस्टम त्याची प्रतिकारशक्ती हा वाढवतो. म्हणजे काय करतो, व्हॉट एव्हर व्हायरसेस अँड बॅक्टेरियाज आर अटॅक ऑन द सेल, दॅट बॅक्टेरियाज अँड सेल आर डिस्ट्रॉइड बाय द लायसोसोम. नेक्स्ट, डिमॉलिशन स्क्वॅड. डिमॉलिश संपवणे, नष्ट करणे, याला म्हणतो आपण डिमॉलिश स्क्वॅड. म्हणजे स्क्वॅड म्हणजे संच. इट इज डिस्ट्रॉय worn out cellular organelles and origin debris or autolysis. जे काही
खराब झालेले जे काही नादुरुस्त झालेले भाग आहेत काय करतात, सेल्युलर ऑर्गेनेल्स इट इज डिस्ट्रॉईज वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गेनेल्स अँड ऑर्गॅनिक डिब्रिड्स, जी वेस्ट आहे त्याला डिस्ट्रॉय करण्याचं तो काम करतो. आणि दिस लायसोसोम इज ऑल्सो सेज टू बी द सुसायडल बॅग. सुसायडल म्हणजे हा स्वतः काय करतो, स्वतःला संपवतो, त्याला आपण म्हणतो सुसाईड. म्हणून ह्या बॅगला किंवा ह्या ऑर्गनला सुसायडल बॅग सुद्धा किंवा सुसाईड बॅग सुद्धा म्हटलं जातं. व्हेन अ सेल बिकम ओल्ड, ज्यावेळेस हा सेल काय होतो, ओल्ड होतो, ऑर इट इज डॅमेज्ड किंवा याला इजा पोचते, त्यावेळेस काय होतं, लायसोसोम बस्ट अँड एन्झाईम्स डायजेस्ट देअर ओन सेल. हा लायसोसोम काय होतो, त्या बस्ट होतो आणि त्यामध्ये जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स काय करतात, ह्या सेलला डायजेस्ट करतात. म्हणून याला सुसाईड बॅग सुद्धा म्हटलं जातं. ड्युरिंग स्टार्वेशन लायसोसोम डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन अँड फॅट्स. स्टार्वेशनमध्ये कमतरता असताना हा लायसोसोम काय करतो, प्रोटीन आणि फॅट जो स्टोअर झालेला आहे त्याला हा डायजेस्ट करतो. पुढचा आहे मायटोकॉन्ड्रिया. एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे बघा, विच टाईप ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रन द फॅन, कम्प्युटर अँड इलेक्ट्रिक बल्ब, अँड व्हेअर इज इट प्रोड्यूस्ड, और व्हेअर इज दिस एनर्जी इज प्रोड्यूस्ड. बघा, इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड टू रन द फॅन, कम्प्युटर अँड इलेक्ट्रिक बल्ब, अँड दिस एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन अ पॉवर स्टेशन. बघा, रेडिओ चालवायला, फॅन चालवायला, कम्प्युटर चालवायला आपल्याला काय लागतं, तर तिथं लागतं आपल्याला इलेक्ट्रिसिटी. आणि ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कुठे तयार होते, ती तयार होते पॉवर स्टेशनमध्ये. मग हा मायटोकॉन्ड्रिया काय आहे, आपल्या सेलचा पॉवर हाऊस आहे. Each cell require energy and this energy is produced in the mitochondria. Whatever energy is required to the metabolic activity of the cell, that amount of energy is produced by the mitochondria, and under the electron microscope a mitochondria is seen as double membraned structure. मायटोकॉन्ड्रिया बघा, जर आपण स्ट्रक्चर पाहिलं शेजारी दाखवलेलं आहे बघा, ते कसं आहे, डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर्ड आहे. देन द आउटर मेम्ब्रेन इज पोरस. डबल मेम्ब्रेन जे आहे त्यामधला जो आउटर मेम्ब्रेन आहे, बाहेरचा मेम्ब्रेन आहे, पोर्स आउटर मेम्ब्रेन अँड डीपली फोल्डेड इनर मेम्ब्रेन. बघा, बाहेरचा जो कसा आहे तो पोरस म्हणजे ज्यावर छिद्र आहेत, आणि आतला मेम्ब्रेन जो आहे तो कसा आहे, फोल्डेड आहे. द आउटर मेम्ब्रेन इज अ porous and inner membrane is deeply folded and these folds are called as cristae. inner membrane चे जे काही फोल्ड आहेत त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टी म्हणतो. and the inner cavity is filled with a proteinous gel like matrix containing ribosome, phosphate, granules and DNA. आतला जो फोल्ड आहे तो फोल्ड कशाने भरलेला आहे, तर जी कॅव्हिटी किंवा ती जी पोकळी आहे तो कशाने भरलेला आहे, तर तो भरलेला आहे मॅट्रिक्स कंटेनिंग रिबोझोम्स, फॉस्फेट, ग्रॅन्युअल्स अँड DNA. किंवा इन सिंपल लँग्वेज व्हॉट वी से, द इनर कॅव्हिटी हॅज मॅट्रिक्स कंटेनिंग ribosome, phosphate, granules and DNA, and it is like a proteinous gel. It is like a proteinous gel. So therefore it can produce its own protein. ह्याच्यामध्ये प्रोटीनस असल्यामुळे हा काय जेलमुळे तो काय करतो, स्वतःचं प्रोटीन तो तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ एन्झाइम्स. मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट अँड फॅट इन द सेल. हा मायटोकॉन्ड्रिया काय करतो,
कार्बोहायड्रेटचं आणि फॅटचं काय करतो, ऑक्सिडेशन करतो विदिन द सेल, अँड द एनर्जी इज रिलीज इन द प्रोसेस is stored in the mitochondria in the form of ATP, adenosine triphosphate. मग सिंपल क्वेश्चन फॉर अस इज दॅट, आपल्याला एक सोपा प्रश्न पडतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोड्यूस कशी होते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी काय व्हावं लागतं, ऑक्सिडेशन होतं, कुणाचं, कार्बोहायड्रेटचं आणि फॅटचं, आणि एनर्जी प्रोड्यूस होते, ती स्टोअर होते इन द फॉर्म ऑफ ATP. ATPचा फुल फॉर्म काय आहे, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. प्लांट सेल हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन द ॲनिमल. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या ही ॲनिमल सेलपेक्षा कशी असते, कमी असते. मग ह्या मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय आहे, तर या मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन आहे टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड दॅट इज ATP. आणि पुढे आहे सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स बाय युझिंग द एनर्जी इन ATP. हे झाले मायटोकॉन्ड्रियाचे काही फंक्शन. बघा या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे, डू यू नो मायटोकॉन्ड्रियाज आर अब्सेंट इन RBCs. ड्यू टू धिस द ऑक्सिजन विच इज कॅरीड बाय देम इज नॉट यूज्ड फॉर देमसेल्स. हे मायटोकॉन्ड्रिया RBCs मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके फ्रेंड्स.